नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती। तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओ, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आज परत एकदा मी सबस्क्रायबर रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि ह्या व्हिडिओची रिक्वेस्ट इतक्या जणांनी केली होती की प्रणवती प्लीज इव्हनिंगसाठी पार्टी मेकअप किंवा ग्लॅमरस मेकअप थोडंसं आम्हाला शिकव। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये एक खूप सुंदर असा लुक क्रिएट करायला शिकवणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बघा। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आय एम डॅम शुअर की तुम्ही स्वतः इव्हनिंग पार्टी मेकअप लुक किंवा रिसेप्शन मेकअप लुक आरामात करू शकता आणि दिसायला इतकं मस्त दिसणार आहे। त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना शॉर्टआउटसुद्धा देणार आहे। त्यामुळे चला आता जास्त वेळ वाया घालवायला नको, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, स्किन केअर करणार आहे। म्हणजे तुम्ही सकाळी मेकअप करा किंवा संध्याकाळचा मेकअप, कोणताही मेकअप करायचा असला तरी सगळ्यात पहिला स्किन केअर करणं हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे आता माझा फेस मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे फेस वॉशनं आणि त्यानंतर मी काय करणार आहे, आज फक्त मॉइश्चरायझर लावणार आहे कारण आपण इव्हनिंग मेकअप लुक करत आहोत, संध्याकाळी बाहेर जाणार आहे, त्यामुळे सनस्क्रीन लावण्याची काही गरज नाही। पण हा सकाळच्या फंक्शनसाठी तयार होत असला तर ऑब्व्हियसली सनस्क्रीन लावायचं आहे। त्यामुळे आता आपण काय करणार आहे, फक्त मी मॉइश्चरायझर यूज करत आहे आणि मी एक लाईट वेट मॉइश्चरायझर यूज करत आहे कारण आजकाल मला थोडंसं ऑइली फील होत आहे, म्हणजे स्किन टाईप थोडीशी माझी ऑइली वाटत आहे मला, त्यामुळे एक लाईट मॉइश्चरायझर मी यूज करत आहे। तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रमाणे जे पण मॉइश्चरायझर तुम्हाला सूट होतं ते तुम्ही करून घ्यायचं। आणि अजून एक टिप तुम्हाला, खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगते, जर तुम्ही स्किन केअर करत नसाल ना तर मेकअप अजिबात चांगला दिसत नाही। त्यामुळे मेकअप करण्याच्या आधी मॉइश्चरायझर वगैरे लावणं, खूप छान व्यवस्थित मसाज करा, 1-2 मिनिट ना मॉइश्चरायझरनं ना फेसला मसाज करायचं, म्हणजे जेव्हा ती क्रीम जेव्हा तुमच्या फेसमध्ये मुरते ना, ऑलरेडी तुमची स्किन जी आहे ती खूप जास्त सॉफ्ट होते आणि अशा स्किनवरती मेकअपसुद्धा खूप सुंदर दिसतो। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही मॉइश्चरायझर वगैरे लावता ना, एक छान 2 मिनिट द्या आणि त्याला व्यवस्थित मसाज करून त्या क्रीमला मुरू द्या व्यवस्थित। आणि आता बरेच जण ना मॅट लिपस्टिक वगैरे लावायला प्रेफर करतात, पण मॅट लिपस्टिक लावल्यामुळे लिप्स खूप ड्राय दिसतात। त्यामुळे आपण काय करायचं, जसं स्किन केअर करतो मेकअप करण्याच्या आधी तसं लिप्सनासुद्धा लिप बाम लावून घ्यायचा, म्हणजे जोपर्यंत तुमचा मेकअप पूर्णपणे होऊन जातो तोपर्यंत तुमचे लिप्ससुद्धा खूप छान मॉइश्चराईज झालेले असतात आणि त्याच्यावरती लिपस्टिक लावलं की खूप स्मूथली अप्लायसुद्धा होते आणि तुम्हाला लिप्स ड्रायसुद्धा वाटत नाही। त्यामुळे मी हा प्लमचा लिप बाम यूज करत आहे। आणि लास्टला जर तुम्ही लिपस्टिक लावायच्या आधी जर तुम्हाला लिप बामचं फील होत असेल की अजून थोडंसं मला चिपचिप वाटत आहे तर त्याला तुम्ही वाईप आउट करून नंतर लिपस्टिक लावलं तरी चालतं, दॅट विल ऑल्सो वर्क। आता मेकअपचा बेस करण्याच्या आधी सगळ्यात आधी मी फॉर माय प्रायमर मी हा मार्सचा बेस यूज करत आहे आणि हा थोडासा हायलायटिंगसुद्धा आहे, त्यामुळे इव्हनिंगच्या पार्टी मेकअपसाठी खूप छान ग्लो येणार आहे। त्यामुळे हा मार्सचा बेस क्रीम वापरत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 02 पिंक बीम, ठीक आहे। तर हा मी थोडंसं घेत आहे, थोडंसं मार्सची बेस क्रीम आपण लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान ग्लोईंग स्किन वाटत आहे। आणि ह्याच्यावरती आता आपण बेस करायला सुरुवात करणार आहे। बेससाठी मी लॅक्मेचा 925 हे फाउंडेशन वापरत आहे। जर तुम्हाला लाईट कव्हरेज किंवा लाईट मेकअप करायचा असेल तर तुम्ही बीबी क्रीम और सीसी क्रीमसुद्धा वापरू शकता। आय वुड रेकमेंड सीसी क्रीम वापरा, जर तुम्हाला फाउंडेशन वापरायचं नसेल तर गो फॉर सीसी क्रीम। बीबी क्रीमनं जास्त कव्हरेज मिळणार नाही, बीबी हे खूप लाईट वेट मेकअप होऊन जातं। संध्याकाळच्या पार्टीसाठी थोडंसं छान मेकअप केलेलं खूप मस्त दिसतं, त्यामुळे मी काय करणार आहे, फाउंडेशन वापरत आहे। जर फाउंडेशन वापरत नसाल तर सीसी क्रीम वापरू शकता आणि बेस्ट सीसी क्रीम जे मी आत्तापर्यंत वापरले त्याच्यामध्ये मला लॅक्मेची सीसी क्रीम खूप आवडलेली आहे। परत मायग्लॅमची सीसी क्रीमसुद्धा खूप चांगली आहे। तुम्हाला जे पण आवडतं ते तुम्ही यूज करू शकता। तर आता मी काय करणार आहे, फाउंडेशन घेत आहे
नेकला अजिबात विसरायचं नाही, कारण नंतर नेक ना तुमच्या फेसच्या स्किनला मॅच नाही झाली ना तर मेकअप अजिबात चांगला दिसत नाही. त्यामुळं नेकला कवर करायला अजिबात विसरू नका. तर आता ह्याला मी काय करणार आहे, ब्लेंड करणार आहे फाउंडेशन ब्रशने. फाउंडेशन ब्रश हा असा असतो, फ्लॅट असतो, म्हणजे पुढून हा पूर्णपणे फ्लॅट असतो. ठीक आहे, ह्याला डोम वगैरे असं काही नाही आहे. आणि हा स्पेसिफिकली जो फाउंडेशन ब्रश आहे तो मार्सचा फाउंडेशन ब्रश आहे F101. ठीक आहे, तर हा मी यूज करत आहे. तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरनं सुद्धा करू शकता. ब्युटी ब्लेंडरनं सुद्धा खूप छान ब्लेंड होतं. रादर ब्रशने केल्यानंतर मी परत एकदा ब्युटी ब्लेंडर यूज करतेच. ब्रशमुळे बऱ्याच वेळा फाईन लाईन्स दिसतात. पण जर ते नको असेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरसुद्धा करू शकता. विचेवर प्रॉडक्ट यू हॅव ते तुम्ही यूज करू शकता. नसेल तर लिटरली हातानं फिंगर टिप्सनं सुद्धा ब्लेंड करू शकता, नॉट अ प्रॉब्लेम. दिस इज W120 वॉर्म क्रीम, हा शेड नंबर आहे याचा. आता ब्रशनं ब्लेंडिंग केल्यानंतर मी एक टॅम्प ब्युटी ब्लेंडर घेत आहे आणि फक्त थोडंसं ब्लेंड करत आहे. म्हणजे जर मेकअप ब्रश यूज केल्यामुळे जर काही फाईन लाईन्स दिसत असतील, ब्रशचे जे स्ट्रोक्स असतात त्याच्यामुळे लाईन्स दिसतात, तर त्याला व्यवस्थित ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडर जर तुम्ही वरून एकदा फिरवला तर ते लाईन्ससुद्धा निघून जातात आणि तुमचा मेकअपचा जो बेस आहे तो खूप फ्लॉलेस दिसतो. कन्सिलर पॅलेटसुद्धा मी मार्सचा यूज करत आहे. मार्सचा हा कवर रेंजर पॅलेट मी यूज करत आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच कलर करेक्शनच्या वगैरे गोष्टी येऊन जातात, कन्सिलर येऊन जातं. त्यामुळे हा एक जरी पॅलेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही क्रीममध्ये कन्सिलर यूज करू शकता. जे डार्क शेड्स आहेत त्याचं यूज करून तुम्ही कॉन्टोरिंगसुद्धा करू शकता. तर आज मी हा पॅलेट यूज करत आहे आणि आज क्रीम कॉन्टोरिंग, बरेच दिवस झालं मी क्रीम कॉन्टोरिंग केलेली नाही आहे. त्यामुळे आज आपण क्रीम प्रॉडक्ट्स यूज करून एक खूप मस्त मेकअप लुक क्रिएट करणार आहे. तर सगळ्यात आधी मी कन्सिलर यूज करत आहे माझ्या डोळ्यांच्या खाली जो डार्कनेस आहे त्याला कवर करण्यासाठी. आता जसं मी डोळ्यांच्या खाली करत आहे तसंच मी डोळ्यांच्या वरतीसुद्धा करणार आहे, कारण आपण आज आय मेकअपसुद्धा खूप एक सुंदर आय मेकअप क्रिएट करणार आहोत. तर त्याच्यासाठी डोळ्यांचा पण बेस करणं हे खूप गरजेचं आहे. कारण जर अशा टोनवरती जर तुम्ही डायरेक्टली आय शॅडो लावायला गेला तर तो कलरच उठून दिसत नाही का, कारण हा डार्क आहे. ठीक आहे, आपल्या टोनपेक्षा हा टोन जरा डार्क असतो आणि ह्याच्यावरती जर तुम्ही कोणताही कलरचा आय शॅडो लावला तर तो उठूनच दिसत नाही. त्यामुळे त्याला एक बेस असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी ह्याला कवर करत आहे कन्सिलरनं. आता जिथं जिथं तुम्हाला डिस्कलरेशन वाटत आहे तिथं तुम्ही यूज केला कन्सिलर तरी चालतं. जसं नाकाच्या बाजूला म्हणा किंवा ओठाच्या बाजूला, इथं जर तुम्ही यूज केला तरी चालेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठंही पिंपल आहे, डिस्कलरेशन आहे किंवा रेड मार्क्स आहेत, पिंपल गेल्यानंतर जसं लाल दिसतं चेहऱ्यावरती, तसं काय असेल तर तुम्ही कलर करेक्शनसुद्धा करू शकता. जर ऑरेंज कलर करेक्टर वगैरे यूज करणार असाल तर ते तुम्हाला फाउंडेशनच्या आधी करावं लागणार आणि त्याच्यानंतर मग फाउंडेशन लावायचं. तर आज मी कलर करेक्टर यूज केलेलं नाही आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी फाउंडेशन लावले. पण जर तुम्हाला कलर करेक्शन करायचं असेल तर आधी कलर करेक्शन करायचं आणि मग फाउंडेशन लावायचं. आणि स्पेसिफिकली ह्याचा माझा एक व्हिडिओसुद्धा आहे की पिंपल्स वगैरे असेल, ओपन पोर्स असा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर त्यावरती मेकअप कसं करायचं ह्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा केलेला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली लक्षात येईल की कसं कलर करेक्शन करायचं आहे. आता कन्सिलर जेव्हा तुम्ही लावता ना, फक्त जिथं जिथं कन्सिलर लावलं आहे तिथंच फक्त त्याला ब्लेंड करायचं आहे. फाउंडेशन आपण सगळीकडे फिरवतो, सगळ्या फेसवरती लावतो, तसं कन्सिलरबद्दल नसतं. कन्सिलर तुम्ही जिथं लावताय फक्त तिथंच त्याला ब्लेंड करायचं. जसं की डोळ्यांच्या बाजूला लावलं आहे, डोळ्यांच्या खाली लावलं आहे, इथंच करायचं. नोजच्या इथं लावलं आहे तर फक्त इथंच करायचं, त्याला सगळीकडे नाही घेऊन जायचं. ठीक आहे, आता कन्सिलर आपलं झालेलं आहे आणि मला कॉन्टोरिंगसुद्धा करायचं आहे. आणि कॉन्टोरिंगसाठी मी काय करणार आहे, ह्यातला जो डार्क शेड आहे ब्राऊन शेड तो मी यूज करणार आहे. आता नाकाला थोडंसं जर पॉइंटेड दाखवायचं असेल तर तुम्ही नोजला सुद्धा कॉन्टोरिंग करू शकता लाईक दिस. डबल चिन असेल तर त्याला हाईड करण्यासाठी अगेन कॉन्टोरिंग करू शकता. ब्रशचा आपण मगाशी यूज केला होता
त्याला यूज करून मी फक्त ह्याला मी काय करत आहे, वरच्या दिशेनं मी ह्याला ब्लेंड करत आहे. आणि जॉ लाईनला कॉन्टुरिंग करताना ह्याला पण खाली करणार आहे लाईक दिस. म्हणजे जेव्हा आपण खाली का करायचं असतं, कारण जेव्हा आपण ह्याला खालच्या दिशेने ब्लेंड करतो ना, तर ह्याच्या खाली जी आपली जॉ लाईन आहे, म्हणजे जी थोडीशी डबल चिन असते, त्याला खाली केल्यामुळे हा डार्क शेड इथेपर्यंत येतो. आणि जेव्हा आपण असं असतो, ह्या डार्क शेडचा एक शॅडो क्रिएट होतो, सावली क्रिएट होते, आणि त्यामुळे आपली डबल चिन जी आहे ती हाईड होऊन जाते. आणि इकडे करताना वरती करायचं, म्हणजे थोडासा लिफ्टेड लुक येतो फेसला. आता इथले मोशन्स पण तुम्ही बघू शकता. मी डॅब मोशन्समध्ये ह्याला ब्लेंड करत आहे आणि ह्याला वरच्या दिशेने घेऊन जात आहे. आणि नाकावरती जो आपण कॉन्टोरिंग लावलेला आहे त्याला मी फिंगर टिपनं ब्लेंड करत आहे. आता फक्त नाकाला ब्लेंड करताना लक्षात घ्यायचं आहे की हा जो आपला नाकाचा ब्रिज आहे त्याच्यावरती कॉन्टोरिंग शेड घेऊन जायचं नाही आहे. फक्त ह्याला खालच्या दिशेनं असं करायचं आहे, ब्रिजवरती घेऊन जायचं नाही. म्हणजे तो एक पॉइंटेड इल्युजन क्रिएट करणार आहे आणि आपला नाक जो आहे तो पॉइंटेड दिसणार आहे. मग पावडर कॉन्टोरिंग करत असला तरी हेच टेक्निक फॉलो करायचं आहे की आपल्याला कॉन्टोरिंग असं खाली करायचं आहे, इथे वर करायचं आहे आणि इथे खाली करायचं आहे. ओके. ब्लशसाठी मी हा के ब्युटीचा क्रीम ब्लश वापरत आहे आणि ह्याचा शेड आहे रोझी रोमॅन्स. ठीक आहे. तर ह्याला मी काय करत आहे, डायरेक्टली फेसवरती नाही लावणार आहे, कारण बऱ्याच वेळा पिगमेंटेशन, ह्याचा पण पिगमेंटेशन खूप चांगला आहे आणि तिथं जर तो तुम्हाला जास्त लागला तर सगळं तुम्हाला व्यवस्थित ब्लेंड करून परत एकदा थोडंसं फाउंडेशनचा टचअप करावा लागतो. त्यामुळे मी काय करत आहे, थोडंसं मी माझ्या हाताच्या मागे घेत आहे आणि ह्याला मी लावणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता ह्याला मी काय करणार आहे, ब्लेंड करत आहे. आता ह्याला मी ब्लेंड करत आहे आणि हा फिंगर टिपने सुद्धा खूप इझिली ब्लेंड होतो. तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही फिंगर्सने सुद्धा ब्लेंड करू शकता, कारण क्रीम प्रॉडक्ट आहे त्यामुळं मी इकडे सुद्धा तुम्हाला ब्लेंड करून दाखवते ॲक्च्युली. आता क्रीम हायलायटरमध्ये माझा फेवरेट हायलायटर आहे, तो आहे हा नायकाचा स्ट्रोब अँड ग्लो. खूप छान ग्लो येतो ह्याच्यानं. तर ह्याला मी काय करणार आहे, माझ्या हाय पॉईंट्सवरती लावत आहे लाईक दिस. थोडासा ब्रॉन्झी शेड आहे, इव्हनिंग पार्टीसाठी खूप छान दिसतो. जस्ट लुक ॲट द ग्लो. किती छान ग्लो करत आहे स्किन. सगळे क्रीम प्रॉडक्ट्स आपण वापरलेले आहेत. तर ह्याला मी थोडंसं सेट करणार आहे आणि सेट केल्यानंतर जर तुम्हाला हायलायटर अजून लावायचं असेल तर वरून तुम्ही पावडर हायलायटरसुद्धा लावू शकता. तर आज मेकअपला सेट करण्यासाठी मी शुगरचा कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे. हा आहे शुगरचा ड्रीम कवर SPF 15 मॅटिफाईंग कॉम्पॅक्ट आहे. हा शेड नंबर इज 3030. आता तुम्ही बघू शकता, मगाशी जसं तो क्रीम प्रॉडक्ट्स वापरल्यामुळे ग्लो असं म्हणजे एकदम क्रीमी दिसत होता, तो आता कॉम्पॅक्ट पावडर लावल्यामुळं मॅट झालेला आहे. तर आता ह्याच्यावरती तुम्हाला हायलायटर अलगसे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर आजचा जो आय मेकअप आहे आपण थोडंसं कलर्स ह्यामध्ये यूज करणार आहे आणि त्याच्यासाठी मी हा मॅलिओचा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे. आणि ह्याच्यामध्ये ना
भरपूर सारे आय शॅडोचे कलरसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर ब्लशचे सुद्धा शेड आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ब्लशचा टचअप जरी करायचं असेल ते सुद्धा तुम्ही ह्या पॅलेटमधनं करू शकता. ॲक्च्युली या पॅलेटचं नाला मला लिंक भेटत नाही आहे, हा ऑनलाईन मिळत नाही आहे. तर मी हा ॲक्च्युली बॉम्बेमधून घेतले होते, तर हा मी आज यूज करणार आहे. हा शेड यूज करत आहे ज्याचं नाव आहे चार्म पेज. हा शेड मी यूज करत आहे. आय मेकअप करताना दोन्ही डोळ्यांचं सायमल्टेनियसली करत जायचं, म्हणजे तुम्हाला इक्वल म्हणजे लक्षात येते की दोन्ही तुम्ही व्यवस्थित करत आहात का नाही. आता त्यानंतर मी काय करणार आहे, ग्रीन शेड यूज करणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी ब्लॅकसुद्धा मिक्स करणार आहे माझ्या आउटर कॉर्नरसाठी. आणि त्यासाठी मी एक छोटा ब्रश घेतलेली आहे, स्मॉल ब्लेंडिंग ब्रश, आणि हा आय शॅडो ब्लेंडिंग ब्रश आहे नायकाचा. आता बाहेर जेव्हा तुम्ही आय शॅडो लावत असता तर तो एक ट्रायंगल शेपमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ब्लॅक मिक्स करत आहे, म्हणजे तो ग्रीनचा जो इंटेन्सिटी आहे तो थोडासा वाढणार आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. आता आपला हा जो क्रीस असतो तिथे त्याला व्यवस्थित घेऊन जायचं आहे, लाईक दिस. आता थोडंसं इथे जे आहे फॉलआउट होत आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, पावडर ब्रश घेणार आहे आणि कॉम्पॅक्ट पावडरमध्ये ह्याला डिप करणार आहे आणि ह्याला फक्त वाईप आउट करायचं. अशा वेळेस जर तुम्ही त्याला जास्त हात लावला तर तो अजून पसरतो. आपण काय करणार आहे, आता जी आपली चूक झालेली आहे त्याला सुधारायचं आहे. त्यामुळे काय करायचं, थोडंसं पावडर घ्यायचं, ते डोळ्यांच्या खाली लावत आहे. हे दिसायला तुम्हाला जास्त दिसत आहे पण ते वाईप आउट होऊन जातं. आपण आता ह्याला का लावत आहे, कारण जेव्हा आय शॅडो तुम्ही लावता आणि जर ते खाली पडलं तर ते आपल्या स्किनला चिटकायला नाही पाहिजे, आणि पावडर असल्यामुळे ती चिटकत नाही आणि त्याला तुम्ही डस्ट ऑफ केलं तर तुम्ही आरामात ते निघून सुद्धा जातं. त्यामुळे आपण काय करत आहे, ह्याला खाली पावडर लावत आहे. हे ॲक्च्युली स्टेप आपल्याला आय शॅडो सुरू होणार होती तेव्हा करायला पाहिजे होतं, पण मी विसरले. नाव बॅक टू आय शॅडो. आता आपण ग्रीन आणि ब्लॅक दोन्ही यूज केलेला आहे. फक्त जे एजेस जे आहेत त्याला आपल्याला सॉफ्ट करायचं आहे. त्याच्यासाठी मी मगाशी जो ब्राऊन कलर वापरला होता, चार्म पेज जो वापरला होता, तो थोडंसं घेत आहे आणि त्याला सॉफ्ट करत आहे कॉर्नर्सनं. आता यानंतर मी काय करणार आहे, एक फ्लॅट ब्रश घेतलेली आहे, ह्याचं नाव आहे क्रीम ब्लश L101. हा फ्लॅट आहे असा. तर ह्याला मी काय करणार आहे, शिमर शेडमध्ये डिप करणार आहे, ज्याचं नाव आहे फार्मर्स. हा शेड तुम्हाला दिसतो येलो शेडमध्ये आहे, कारण माझी जी आज साडी आहे ती ग्रीन आणि येलोची कॉम्बिनेशन आहे, तर मी हा येलो शेड यूज करत आहे. तुम्ही कलर्स तुमच्या साडीच्या प्रमाणे किंवा जे पण आउटफिट तुम्ही वेअर करणार आहात त्याप्रमाणे तुम्ही कलर्स डिसाईड करू शकता. आणि मी काय करणार आहे, इनर कॉर्नरपासून ते मिडपर्यंत ह्याला लावणार आहे.
हात आपण मिडपर्यंत लावला आणि आता काय करायचं आहे, ग्रीन शेड थोडंसं घ्यायचं. येल्लो आणि ग्रीन असं जे दिसत आहे ते शार्प दिसणार नाही, मिक्स होऊन जाणार त्याच्यामध्ये. तर मी परत थोडंसं ग्रीन शेडमध्ये मिक्स करत आहे. एक्सेस डस्ट ऑफ करायचं आणि फक्त ह्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं मध्ये. आता मी आयलायनर घेणार आहे. मार्सची आयलायनर मी घेत आहे आणि आपण एक आयलायनर छान ड्रॉ करणार आहे. तर एक स्लाइटली तुम्ही विंग द्यायचं असेल तर विंगसुद्धा देऊ शकता. ओके, आयलायनर लावून झाल्यानंतर मी यूज करत आहे काजल अँड दिस इज अगेन फ्रॉम मार्सचा हा काजल आहे. आता लास्टली मस्कारा मी यूज करणार आहे. हा NYBAचा मस्कारा मी यूज करत आहे आणि मस्कारा थोडंसं छान लावून घ्यायचं म्हणजे फॉल्स आय लॅशेस लावण्याची गरज पडत नाही. तर आता वन साईड आपला आय मेकअप झालेला आहे. मी सेम आता दुसऱ्या साईडला करून घेते. तो आता आपला दोन्ही साईडचा आय मेकअप झालेला आहे आणि आता मी काय करणार आहे, पावडर जे आहे ते डस्ट ऑफ करून टाकणार आहे. आता लास्ट जे राहिलेलं आहे आपल्या फेसमध्ये दॅट इज लिपस्टिक. आणि आता लिपस्टिक जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता लिपस्टिक जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता ऑलवेज फॉलो वन रूल. एक नियम कायम लक्षात ठेवायचं. आता डोळे आपले खूप बोल्ड झालेले आहेत, खूप छान असा आय मेकअप झालेला आहे, तर लिपस्टिक बोल्ड वापरायची नाही. म्हणजे एक तर तुम्ही डोळ्यांना हायलाईट करा किंवा तुमच्या लिप्सना हायलाईट करा. जर तुम्हाला ओठांवरती जर डार्क बोल्ड कलर असा वापरायचा असेल तर डोळ्यांचा मेकअप बोल्ड ठेवू नका, तो चांगला दिसत नाही. दोन्ही पण बोल्ड असेल तर लुक नाही चांगला वाटत. तर एकतर तुम्ही डोळे बोल्ड करा किंवा तुम्ही लिप्स बोल्ड करा. आता आपले डोळे खूप छान असे एकदम मस्त आय मेकअप आपला झालेला आहे. तर लिप्सना आपण थोडंसं सॉफ्ट अँड सटल ठेवणार आहे. सगळ्यात आधी मी काय करणार आहे, एक लायनर यूज करत आहे, लिप लायनर, आणि गो फॉर ब्राऊन. जर तुम्हाला कोणता लिप लायनर घ्यायचा कळत नसेल तर ब्राऊन कलरचा लिप लायनर हा असायलाच पाहिजे, कारण तो सगळ्यावरती चांगला दिसतो आणि खूप छान लुक येतं. तर हा जो लिप लायनर आहे तो मार्सचा आहे. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, लिप्सना आउटलाईन करून घेत आहे. आता जर तुमचे लिप्स बारीक असतील तर थोडंसं तुम्ही आउटलाईन जास्त जरी केलं, थोड्या लिप लाईनपेक्षा थोडंसं बाहेर गेला तरी चालतं. लिपस्टिकसाठी मी यूज करणार आहे नायकाची लिपस्टिक मी यूज करणार आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे इन्स्टा इन्फ्लुएन्सर. हा खूप छान शेड आहे. ह्याचा स्टेसुद्धा खूप छान आहे, खूप वेळ टिकून राहतो आणि हा मॅट लिपस्टिक आहे. लिपस्टिक लावता जर तुम्हाला येत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. सो मैत्रिणींनो, हा आहे माझा फायनल लुक. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि जर आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओसाठी शाउटआउट आहे. थँक्यू सो मच प्रियंका, थँक्यू सो मच सुरभी मुथा, थँक्यू सो मच गीतांजली, थँक्यू सो मच देविका अँड थँक्यू सो मच सौम्या पवार. गाईज थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.